नमस्कार मित्रांनो, मी बबन खडसे, स्टेशन मास्टर, दक्षिण मध्य रेल्वे। मित्रांनो, ग्रुप डी ची खूप मोठी ॲड आली आहे आणि ही ॲड बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न पडत असतील की या परीक्षेतून भरली जाणारी पदे कोणती आहेत, या पदांना मिळणारा पगार कोणता आहे, पुढे प्रमोशनच्या काय काय संधी आहेत। तर मित्रांनो, ह्या सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ग्रुप डी या परीक्षेमध्ये जवळपास 52,000च्या आसपास पदे भरली जाणार आहेत। यामध्ये तुम्हाला पॉईंट्समन, ट्रॅक मेंटेनर 4, त्याचबरोबर असिस्टंट इलेक्ट्रिकल, असिस्टंट CNW, असिस्टंट लोको, असिस्टंट इंजिनिअरिंग, असिस्टंट पीवे यासारखी पदे भरली जाणार आहेत। एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे 10वी पास असायला हवं। या परीक्षेचा फॉर्म भरत असताना आपल्याला कुठल्या पदाला प्राधान्य दिलं पाहिजे। मित्रांनो, आपल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या हिशोबाने आपण फॉर्ममध्ये प्राधान्य द्यायला हवे। सर्वप्रथम आपण बघूया, जर आपलं इंजिनिअरिंग झालेलं असेल तर आपण सर्वप्रथम यामध्ये असिस्टंट CNW, असिस्टंट SNT, असिस्टंट लोको आणि जर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही असिस्टंट पीवे आणि असिस्टंट किंवा ट्रॅक मेंटेनर 4 इंजिनिअरिंग या पदासाठी अर्ज करू शकता। जर तुमचं कुठलंही टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल तर बाकी पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। हे ॲप्लिकेशन केल्यामुळे भविष्यात ज्यावेळेस आपली निवड होईल त्यावेळेस आपल्याला डिपार्टमेंटल एक्झाम देण्यासाठी हे जे काही आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तो अत्यंत महत्त्वाचं ठरू शकते। प्रमोशन्स, रेल्वेमध्ये प्रमोशनला खूप मोठा वाव आहे। रेल्वे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या क्षमतेला समोर आणण्याचं काम करते। मित्रांनो, रेल्वेमध्ये प्रमोशनच्या खूप मोठ्या संधी आहेत। जसे की तुम्ही जर ट्रॅक मेंटेनर म्हणून भरती झाला असाल तर तुम्ही त्याच डिपार्टमेंटच्या बॉससोबत किंवा तुमच्या उच्च अधिकाऱ्याच्या बरोबरीची पातळी तुम्ही परीक्षा देऊन सिद्ध करू शकता। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला 2 वर्षे सर्व्हिसमध्ये पूर्ण होतात तेव्हा तुम्ही या परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतात। तर मित्रांनो, हे फक्त इंजिनिअरिंग डिपार्टमेंट नाहीच, याबरोबर तुम्ही पॉईंट्समनमधून मास्टर बनू शकता। त्याचप्रकारे एखाद्या ETL CNW किंवा असिस्टंट या पदातून तुम्ही सेक्शन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सेक्शन इंजिनियर आणि समोर अधिकारीही बनू शकता। मित्रांनो, त्याचबरोबर रेल्वेमध्ये आल्यानंतर तुम्हाला फ्री मेडिकल फॅसिलिटीज, म्हणजे भारतभरात तुम्ही कुठेही गेले तर तुम्हाला दवाखान्यामध्ये एकही रुपया खर्च येत नाही। दवाखानाच त्याबरोबर मेडिसिनही तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळते। त्याच्यानंतर दुसरी सुविधा तुम्हाला प्रिव्हिलेज पासमध्ये भारतभर तुम्ही रेल्वेने कुठेही फिरले तर तुम्हाला एकही रुपया खर्च करायचं काम नाही। आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी मुलांच्या एज्युकेशनसाठी रेल्वेच्या स्पेशल शाळा असतात। त्याचबरोबर या शाळांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण CBSE पॅटर्नमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना शिकू शकता। मित्रांनो, या परीक्षेचा सिलेबस यामध्ये 100 मार्काची परीक्षा होणार असून त्याच्यासाठी 90 मिनिटाचा वेळ आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 25 मार्क्स हे गणित, 30 मार्क बुद्धिमत्ता आणि उरलेले 45 मार्क हे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावर आधारित असणार आहेत। या परीक्षेमध्ये तुम्हाला 1/3 म्हणजे 3 चुकीच्या प्रश्नासाठी तुमचा 1 गुण कापला जाणार आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही CBT 1 क्वालिफाय करसाल त्यानंतर तुम्हाला PET नावाची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट द्यावी लागेल। तर मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहा। मी त्याचा उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। धन्यवाद मित्रांनो।